हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. हाय गाईज, आज आमचा रिझल्टचा दिवस आहे गाईज. काल नाही सॉरी परवा आमचा रिझल्ट लागला होता. पूर्ण पोरं आमचा दोस्त समाज पास झाले, पण काही काही पोरं राहिले. खूप दुःख आहे आम्हाला त्यांच्याबद्दल. आणि काय करावं, पोरं टाइमवर अभ्यास करत नाही, काही नाही. प्लीज पोरांना अभ्यास. आज आमचा रिझल्ट आहे आणि आमच्या कॉलेजला अशी प्रथा म्हणजे आम्ही लोकांनी नवस बोलला होता की एचओडी मॅमने जर आम्हाला पास करून दिलं त्यांच्या विषयामध्ये, तर आम्ही पेपर पाहिला आमच्या काय म्हणतात त्याला गुडघ्यावर डिपार्टमेंट पर्यंत पायऱ्याने जाणार आहे. आणि आम्ही विशेष म्हणजे आम्ही पास पण झालेले, त्यामुळे आता ते नवस करण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आज बघा काय काय होतं. दाखवतो तुम्हाला आज आमच्या कॉलेजमध्ये काय काय होतं ते. आज आम्ही पेपर बघायला स्टार्टिंग स्कूलचे पोरं घरी जाताना पाऊस पण पडतोय. आज दिवसभर पाऊस पडतोय आणि आमच्या कॉलेजमध्ये असं आहे की आम्हाला हातात पेपर दाखवता, तुम्ही काय काशी केली हे आम्हाला डोळ्यांनी दिसते, किती मार्क किती नाही पडता. पण विशेष म्हणजे आमचे पेपर एवढे गंदे सेट केले होते काहीच, की आता बघू सर्व पोरं तर पास झालेले. चार्टी स्कूलचे पोरं बा काय मस्ती करते. चालेल, तुम्हाला दाखवतो काही आता काय काय मस्ती होती ते. बोलला होता निघलो तर मी आणि उद्या एक मजला पायरी चढत जाऊ पेपर पाहिला. माय घाली मी त्याच्या विषयासाठी मला बी नवस करायला लागला. म्हणजे मी आणि माझे मित्रासोबत करणार म्हणा तेवढा त्याला. आता मला पण बिना कामाचा नवस खेळावा लागणार आहे. एक पायरी चढून जातो आम्ही पेपर पाहिजे, त्यामुळे प्लीज नवस बोललेला आहे. गुडघ्यावर चढून जाणारा नवस होता, त्यामुळे आता बघू दोघं कंप्लीट करतो. मी तर पासच होणार होतो काही. नवस मला तर वाटतं अपूर्णच राहणार आहे. ते मी पॉज केलं. भारी सीन होतं. मी पॉज केलं यार. मला वाटतं कर हर मैदान फतेह, कर हर मैदान. मित्रांनो, आम्ही नवसाला थोडं डोकं लावणार आहे. नाही आपण तेरी कोशिश ही कामयाब होगी. एक मजला भी नाही. आपण नवसाला थोडं डोकं लावू. जब तेरी ये जिद आग होगी, फूक देंगी ना उम्मीदियां. एक मजला मी पार केलेला आहे, त्यामुळे माझा नवस पूर्ण झाला. काय पूर्ण नाही केला, फक्त एवढं पायऱ्या. 1 2 3 4 5 6 एवढ्या पायऱ्या फक्त. चिंगम पडली. मी पण केलं ना, मग एवढे पायरी चढून जाऊ आणि झालं 2 मजले कर ना. मग मी घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू. कशाला बॅकग्राऊंड देतोय हे उदय याच्या पुढे असं नवस नाही बोलता. अरे बाबा बॅक लागणार होता. पैसा बघ. पास झाले मग काय टिप्पणी. गोविंदा चल शूट करा. एचओडी मॅमच्या सब्जेक्ट मध्ये याचा बॅक लागणार होता. एकदम काठावर 21 मार्कावरचा विषय निघलाय. खरंच का? म्हणून याचा त्यामुळे मी साष्टांग दंडवत मी डबल एक अरे मग साष्टांग दंडवत झालो. जय गोविंदा. इकडे दाखव, इकडे. चला काय आपण आता पुढे कंटिन्यू काय करतो. खूप सुंदर वातावरण आहे आणि पाणी पण आम्हाला कंट्रोल नाही झालं. सोम आता डायरेक्ट नवरा पदेचा डान्स करणार. झोपून नाही पाणी मग घरी कोण धुवून हाय मी मला डान्स तिच्या गेटच्या समोर. नवरा पते उदे माझ्या घरून कपडे धुवून आणले.
नाचू मैं आज छम 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 आजचं पुरतं एवढं खूप ठीक आहे. आता कंटिन्यू करतो आम्ही ब्लॉग. मध्ये जर कधी तुम्हाला पाण्याची कमतरता असेल तर हे पहा. आय नो गाली. किती मिनिटाचं करायचं आपल्याला? किती मिनिटाचं करायचं? कलर आहे कुणाचा तिकडे बस. अशा प्रकारे उदयचे फॅन्स भेटलेले आहेत. अच्छा हे माय घाला मना केला का त्यांनी. जास्त एकदम आता चिंगम लावला त्यांनी. तिकडे बस. निघलाय का पुन्हा? तिकडे बघ ना, मी पाहतो ना, मला आयफोनचे कॅमेरे पाहू दे ना भाऊ. किती काढत आता बघा काय होतं पुढे बघू. याची माय घातली शामल्या ना. आणि आता चाललो एक जावेद हबीब कडे फक्त एक शेंटी कापायला केसांची. कापायचे 50 रुपये घेऊ शकते बरोबर. घेऊ द्या. शुक्रिया. थँक्यू थँक्यू. थँक्यू. निघलाय का बघ रे. नाही त्याला तेवढे बघितण्यासारखे केस. बस निघलाय का. अजून काढलं पुढे टाकलं जायचं लाव दे ना. तुला करायची कुणाल मला कटिंग करून घे. विषय निघला म्हणून सोम आज पूर्ण खुश आहे. म्हणून त्याने आज आपल्याला चिकन बिर्याणीची पार्टी दिली आहे. आणि तो एवढा खुश आहे की त्याची मन्नत पण केली आणि बिर्याणीसाठी पण पार्टी दिली आहे. हा आमचा मित्र कुणाल पण बसलेला इथं. चिकन आहे व्हेज आहे का. व्हेजवाली आहे गाईस. उदय व्हेज खाणारा प्लेअर आहे इथं. कोण व्हेज खात नाही तरी. आजचा दिवस खरंच खूप चांगला राहिला. म्हणजे काय काय नाही घडला. आज नवस एक सोमचा नवस पण पूर्ण झाला. तो पास पण झाला. पेपर बघितलेले सगळे चांगले मार्क होते पेपर मध्ये. आणि आमच्या टीचर लोकांना पण विश्वास बसत नव्हता की आम्ही एवढी बक्षोदी करून पण एवढे चांगले मार्क घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर काय उदयच्या डोक्यात चिंगम पण लागलं. म्हणजे खूप काय घडलं आज. कुणाल भाऊ पण बसलेले आमच्या मागं. भावी अध्यक्ष आहे कुणाल भाऊ. भंडाराचं काही टेन्शन नाही आता पुढं. कुणाल भाऊ 2 शब्द काही दिवस जेवण असतं. तर मित्र अशाच नवीन भारीतल्या भारी ब्लॉग साठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक आणि फॉलो करा. प्लीज तुम्ही सबस्क्राईब नाही करून राहिले मित्रांनो. चलो भाई लोग थँक्यू.